आणि आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। देवेंद्र फडणवीस मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत। धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते अशी माहिती झी 24 तासला मिळालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत। धनंजय मुंडे मात्र राजीनामा द्यायला तयार नव्हते, मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे आणि राजीनामा द्यायला सांगितलेलं आहे। झी 24 तासला ही मोठी माहिती मिळालेली आहे। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत। धनंजय मुंडे मात्र राजीनामा द्यायला तयार नव्हते। या आधी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या होत्या। मी राजीनामा देणार नाही, माझा राजीनामा घेतला जाणार नाही असं विधान धनंजय मुंडेंनी केलेलं होतं। मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, अगदी बरोबर आहे, कारण पहिल्या दिवसापासूनच खरं तर या राजीनाम्याच्या संदर्भात राजीनामा घ्यायचा कोणी आणि कोणी मागणी करायची, कोणी आदेश द्यायचे याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक कुठेतरी टाळाटाळ होती की काय असं दिसत होतं। परंतु एक माहिती अशी देखील समोर येते की मुख्यमंत्री हे पहिल्या दिवसापासून राजीनाम्यासाठी आग्रही होते, परंतु धनंजय मुंडेंकडनं कुठेतरी मी निर्दोष आहे आणि यामध्ये माझा काहीही दोष नाहीये अशा प्रकारची भूमिका मांडत असल्यामुळे ते राजीनामा द्यायसाठी तयार नव्हते। त्यानंतर अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या असे देखील मुख्यमंत्र्यांनी सातत्यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं, कारण अजित पवार हे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आहेत आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यानंतर ते मंत्री आहेत। परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा आता सरकारच्या संदर्भामध्ये याबद्दल प्रश्न उपस्थित व्हायला लागले, तेव्हा कुठेतरी काल मुख्यमंत्र्यांनी अंतिमतः धनंजय मुंडेंना राजीनामा द्या आणि राजीनामा देऊन तुम्ही आजच या पदावरून मुक्त व्हा अशा प्रकारचे आदेश दिलेत, अशा प्रकारची माहिती आता सूत्रांनी दिली। त्यामुळे या द्वंद्वामध्ये की राजीनामा घ्यावा कुणी, मागावा कुणी, आदेश कुणी द्यावे, त्या सगळ्या द्वंद्वातून आता सरकार बाहेर पडलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्या आणि आजच आपल्या पदावरनं बाहेर व्हा, बाजूला व्हा असे आदेश दिल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली। त्यामुळे आज धनंजय मुंडे आपला राजीनामा देतील, त्यावर आता शिक्कामोर्तब होते। आता तो राजीनामा नेमका किती वाजता होतोय, विधिमंडळामध्ये याबाबत नेमकं काय होतंय, काय प्रकारची मागणी होते आणि काय प्रकारच्या चर्चा आणि त्याचे पडसाद उमटतात हे देखील पाहावं लागणार आहे। श्वेता, अगदी ओम, पण आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे जेव्हा राजीनाम्याची जोरदार मागणी होत होती गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय अगदी भाजपचे आमदार असतील किंवा अगदी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया असतील आणि इतर सर्वच आमदार त्यांनी सुद्धा सर्वपक्षीय आमदारांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। मात्र आता फोटो समोर आले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे राजीनामा मागितलेला आहे। इतका विलंब का लागला असा सुद्धा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। मुळामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा हा देखील एक खूप मोठा प्रश्न होता, कारण धनंजय मुंडेंच्या मागे जे काही पाठबळ आहे किंवा जे काही पॉलिटिकल व्हॅल्यू धनंजय मुंडेंची आहे ती निश्चितच राष्ट्रवादीला त्यामुळे खूप मोठं नुकसान झालं असतं। धनंजय मुंडेंना मुळात मंत्रिपदच मिळालं, त्या मंत्रिपद मिळण्यामागची देखील इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे। अजित पवार मंत्रिपद देण्यासाठी तयार नव्हते, परंतु पक्षातून दबाव होता, सुनील तटकरे यांनी देखील वजन वापरलं आणि मंत्रिपद धनंजय मुंडेंना दिलं गेलं। त्यानंतर खऱ्या अर्थानं हे प्रकरण समोर आलं। धनंजय मुंडेंनी सुद्धा याबाबत अनेक वेळेला विधानं केली की केवळ बीड जिल्ह्यातच या घटना घडतात असं नाही, तर अनेक ठिकाणी या घटना घडतात, त्यामुळे देखील धनंजय मुंडेंवर टीका झाली होती। परंतु धनंजय मुंडेंच्या मागे असलेला ओबीसी समाज आणि एकंदर जातीगत समीकरण, राजकीय समीकरण लक्षात घेता, बीडमधली राष्ट्रवादीची ताकद आणि धनंजय मुंडेंचं स्थान लक्षात घेता हा राजीनामा घेण्यास कुठेतरी विलंब होतोय अशा प्रकारची स्थिती सातत्यानं आपल्याला दिसून येत होती। परंतु अंतिमतः जेव्हा चार्जशीट फायनल झालं त्यामधले वाल्मिक कराडचा रोल कन्फर्म झाला आणि जेव्हा काल फोटो समोर आले आणि त्या फोटोमधूनची क्रूरता, भीषणता समोर आली, त्यानंतर कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत अंतिम निर्णय घेतला आणि आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। आज त्यांचा राजीनामा होईल आणि आजच ते आपल्या पदावरून बाजूला जातील, कारण मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना, तसे आदेश त्यांना काल रात्री दिलेले अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली। त्यामुळे राजीनामा देण्यास उशीर जरी झाला असला तरी सुद्धा या अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणाचे पडसाद उमटू नयेत यासाठी सरकारकडनं हा निर्णय घेण्यात आल्याचं सध्या तरी आपण म्हणू शकतो। श्वेता, अगदी धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडे आज राजीनामा देणार आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याची माहिती झी 24 तासला दिलेली आहे आणि आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार आहे। अखेर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहे ही आता माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचं आरोपपत्रामध्ये नाव आलं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या। तसंच काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सुद्धा समोर आलेले होते आणि त्यानंतर राजीनाम्याची मागणी आणखीनच जोर धरू लागली आणि लगेचच
देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला आहे. धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येते.